आई आपल्या लेकरावरती निस्सीम प्रेम करते, मनापासून प्रेम करते. अरे इथं बसलेल्या या माता माऊल्यांच्या आणि या मुलांच्या डोळ्यातलं अश्रू सांगून जाते, आईनं किती प्रेम दिलं या सर्वांना, आपल्या सगळ्यांना किती प्रेम दिलं आईनं, आपल्या डोळ्यातलं पाणी सांगून जाते महाराज. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी सांगेल, ज्यांना मायबाप कळाले त्यांना देव कळाला, पण ज्यांना आईबापच कळत नाहीत त्यांना देव कळणं सुद्धा फार कठीण आहे महाराज. आपल्याला वाटतं ना देवाने आपल्यावरती प्रसन्न व्हावं, वाटतं ना? मग सगळ्यात अगोदर आपल्या मायबापांना प्रसन्न करा. कदाचित देव प्रसन्न झाल्यानंतर गेलेले मायबाप पुन्हा मिळतीलच का नाही याच्यात कुठंतरी शंका आहे. पण आई वडिलांना प्रसन्न करा, देव तुमच्यावरती आपोआप प्रसन्न होईल. हा महाराष्ट्राचा इतिहास. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. अरे पुंडलिक रायानं काय सेवा केली मायबापाची, काय सेवा केली. आई वडिलांचं महत्व कळल्यानंतर पुंडलिकानं एवढी सेवा केली. एका मांडीवरती आईचं डोकं आहे, एका मांडीवरती बापाचं डोकं आहे, आणि आई वडील पुंडलिक रायाच्या मांडीवरती झोपलेले आहेत. आई वडिलांचं डोकं दाबतायत पुंडलिक राय. देवाने विचार केला, खरंच आईबापाची एवढी सेवा करतोय का मनापासून. मग भोंग्याचं रूप घेतलं, पुंडलिका जवळ आले, मांडी पोकरायला सुरुवात केली, अंगठ्या एवढं होल पाडलं मांडीला. अरे रक्ताची धार लागली मांडीच्या खाली, पण तरीही पुंडलिकराय अजिबात जागचे हल्लेच नाहीत. काय निष्ठा म्हणावी लागेल आई वडिलांच्या सेवेची. एवढी निष्ठा पाहून देव पुंडलिकरायाच्या पाठीमागे प्रगट झाले. पुंडलिका, अरे मी आलोय, काय आई वडिलांची सेवा करतोय. अरे रक्ताची धार लागली तुझ्या मांडीतून, पण तू मांडी हलवत नाही माझ्या आई वडिलांची झोप मोडू नये. अरे मी प्रसन्न आहे तुझ्यावरती. कोण म्हणते? जगाचा मालक देव पुंडलिकरायाच्या पाठीमागे उभा आहे. पण पुंडलिकाने सांगितलं, देवा मी तुमच्याकडे पाहणार नाही का, आता मी माझ्या देवांची सेवा करतो. आई वडील हे माझ्यासाठी देवच आहेत. अरे पुंडलिका, जे ऋषी मुनी 80-80 हजार वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करतात, त्यांच्या स्वप्नामध्येही न जाणार आम्ही. अरे अख्खं जग माझ्या शोधात आहे, पण कुणाच्याही स्वप्नामध्ये न जाणार आम्ही. अरे माझं दर्शन घेण्याकरता हजारो लोकांची लाईन लागते, मला पाहण्याकरता कितीतरी लोक स्वप्न पाहतात, पण कुणाच्याही स्वप्नामध्ये न जाणार आम्ही. आज तुझ्या पाठीमागे येऊन प्रगट झालोय. माझ्याकडे बघ पुंडलिका, देवा मी तुमच्याकडे पाहणार नाही, माझ्या मायबापांची सेवा चालली. जर मी तुमच्याकडे वळून पाहिलं आणि माझी मांडी जर हल्ली तर कदाचित माझ्या मायबापांची झोप मोड होईल, आणि ते मला सहन होणार नाही. मग मी काय करू? तोपर्यंत पाठीमागच उभा राहा. शेजारी असणारी वीट उचलली, पाठीमाग भिरकावली, आणि त्या ठिकाणी देवाला उभा राहावं लागलं. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, आणि तेच गाव आहे पंढरपूर. जंबू या दीपा माझी, एक पंढरपूर गाव. जंबू या दीपा माझी, एक पंढरपूर गाव. पुंडलिक रायानं आई बापाची सेवा केली तर जगाच्या मालकाला पुंडलिकाचं ऐकावं लागलं, आणि तिथं पंढरपूर तयार झालं, आणि तो देव अजूनही तिथंच विटेवरती उभा आहे महाराज. आणि म्हणून पुंडलिकाचा आदर्श देणारा हा महाराष्ट्र आहे. पण एक दुर्दैव सांगू मी तुम्हाला, याच महाराष्ट्रामध्ये पुंडलिकाच्याच नावानं वृद्धाश्रम उभारली जातात. अरे वृद्धाश्रमालाच नाव दिलं जातं भक्त पुंडलिक. किती दुर्दैवाची गोष्ट. आणि म्हणून माय बापांना प्रसन्न करा. आई वडिलांना प्रसन्न करण्याकरता जास्त काही लागत नाही हो. दिवसातून एकदा 2 आपुलकीचे आणि प्रेमाचे शब्द बोला त्यांना, पोट भरतं त्यांचं. दिवसातून एकदा आईला विचारा, आई जेवलीस का ग? पोट भरतं आईचं. आईला दुसरं काही लागत नाही. बाबा जेवले का तुम्ही? बरं का तुमची तब्येत? अहो पोट भरतं त्यांचं. 2 प्रेमाचे शब्द बोला. कारण म्हातारपणामध्ये गोड बोलणं हे म्हातारपणातलं फार मोठं टॉनिक असतं महाराज, फार मोठं टॉनिक असतं. मायबापांना गोड बोला. आणि ज्या मुलांना आपल्या मायबापांना म्हातारपणी हे टॉनिक देता येत नाही ना गोड बोलण्याचं, त्या मुलांना माझे ज्ञानोबा राय मूर्ख म्हणतात, मूर्ख. का घरी माता पितरे, धड न बोली संसारे, एर विश्वभरी आदरे, मूर्खू जैसा. मूर्ख आहे तो. एखादा जर मुलगा आपल्या आई वडिलांना 2 शब्द प्रेमाचे बोलत नसेल,
दोन शब्द गोड बोलत नसेल आणि त्या मुलाचा जर आदर हे संपूर्ण जग करत असेल तरी ज्ञानोबा म्हणतात मूर्खो जैसा मूर्ख आहे तो विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून मी सांगेल तुम्हाला आई वडिलांना प्रसन्न करण्याकरता जास्त काही लागत नाही. दोन प्रेमाचे शब्द बोला, दोन आपुलकीचे शब्द बोला त्यांना. अरे म्हातारपणी त्यांना सन्मानाची वागणूक द्या, म्हातारपणी त्यांना आदराची वागणूक द्या, म्हातारपणी त्यांना प्रेमाची वागणूक द्या. बाकी काय लागत नाही त्यांना. ते काय तुमच्याकडे 1-2 लाख रुपये मागतात का? नाही. फक्त दोन प्रेमाचे आणि आपुलकीचे शब्द त्यांना बोला, पोट भरतं त्यांचं. मायबापाला प्रसन्न करण्याकरता काय लागत नाही हो. आपुलकीने का बोला, सन्मानाची वागणूक का द्या. कारण या जगाच्या पाठीवरती आई एवढं प्रेम करणारं दुसरं कोणतंच नातं नाही. बाकीच्या नात्यांमध्ये स्वार्थ असेल, पण या जगाच्या पाठीवरती आई एवढं निस्वार्थ प्रेम करणारं नातं कोणतंच नाही महाराज. सगळ्यात मोठं नातं आहे या जगाच्या पाठीवरती प्रेम करणारं, ते म्हणजे आईचं नातं आहे. सबसे बडी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है दुआ रे पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले. अरे या जगाच्या पाठीवरती आई एवढं प्रेम करणारं दुसरं कोणतंच नातं नाही, कोणतंच नातं नाही महाराज. मी सांगितलं तुम्हाला, माय बापांना प्रसन्न करण्याकरता काय लागत नाही. आपुलकीचे शब्द बोला, प्रेमाचे शब्द बोला. अरे पोट भरतं त्यांचं, पोट भरतं त्यांचं. आजही मी तुम्हाला सांगेल, आई एवढं प्रेम करणारं नातं दुसरं कोणतंच नाही जगामध्ये. आपण नेहमी ऐकत असतो आणि मी सांगत असतो हे वाक्य, आई एवढं निस्वार्थ प्रेम करणारं या जगात कोणीच नाही महाराज, कोणीच नाही. बाकीची सगळी नाती स्वार्थी आहेत, पण आईचं एकच असं नातं आहे की जे मुलावरती निस्वार्थ प्रेम करतं. असं म्हणतात, डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण असं म्हणतात, डोळे झाकून जी प्रेम करते तिला प्रेयसी असं म्हणतात, डोळे वटारून पण प्रेमच करते तिला बायको असं म्हणतात. अरे पण डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ना तिला आई असं म्हणतात, तिला आई असं म्हणतात. म्हणून मी तुम्हाला सांगेन, आज कलियुगामध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात श्रीमंत माणूस कुणाला म्हणायचं माहितीये? ज्याचे मायबाप अजून जिवंत आहेत ना, तो या जगातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात श्रीमंत माणूस, सगळ्यात श्रीमंत माणूस, सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. एका कवितेमध्ये वर्णन आलेलं आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी, आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी, ती हाक येई काणी मज होई शोककारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अरे ज्याचे मायबाप जिवंत आहेत ना, तो जगातला सगळ्यात श्रीमंत आणि सगळ्यात मोठा माणूस आहे महाराज. सर्वात मोठा माणूस आहे. कोणाला तुम्ही श्रीमंत म्हणता? ज्याच्याकडे पैसा अडकाय गाडी बंगलाय त्याला नाही हो. ज्याचे मायबाप जिवंत आहेत महाराज, तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. आणि म्हणून संतांचं अंतकरण आणि आईचं अंतकरण हे एकच आहे. संतांची या समाजाला सांगण्याची पद्धत आणि आईची आपल्या लेकराला सांगण्याची पद्धत एकच आहे महाराज. सांगू? संत पहिल्यांदा या समाजाला गोड शब्दामध्ये सांगतात. बघा, संत म्हणतात, बाबांनो, आतापर्यंत तुम्ही जे वाईट कर्म केलं, जी काही पाप केली, जे काही लोकांचं वाईट केलं, समाजामध्ये ज्या काही लबाड्या केल्या, जे पाप कर्म केलं, जे वाईट कृत्य केलं, झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. गोड शब्दात सांगतायत संत. संत म्हणतायत, बाबांनो, पण आता इथून पुढं तरी, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा.
झालं गेलं सोडून द्या, पण इथून पुढं तरी राहिलेल्या आयुष्याचा नाश करू नका. हे आयुष्य संतांच्या संगतीमध्ये, मायबापांच्या सेवेमध्ये व्यतीत करा. हीच पद्धत आईची आहे. पण तरी लोक ऐकायला तयार नाहीत. मग संतांनी वेळ प्रसंगी शिव्या सुद्धा दिल्या बरं का. आणि संतांच्या शिव्या सुद्धा आशीर्वाद रूपे असतात.